निवासस्थानी जाणार आहेत। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका ते जाणून घेतील। काल देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत। जवाब दो एकनाथ शिंदे, श्री एकनाथ शिंदेजी अशा प्रकारचे हातात बॅनर्स या सगळ्या मराठा आंदोलकांनी घेतलेत। अधिक माहिती देतात माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्याला। गिरीश, आणि रमेश गिरे पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आहेत आणि आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो स्मारक आहे गुलाबाला त्या ठिकाणी आधी ते जाणार आहेत आणि त्यानंतर मंत्रालयाच्या दिशेने जाणारा त्यांचा मानस आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा ते जाब विचारण्यासाठी जाणार आहेत आणि पोलीस रस्त्यातच त्यांची अडवणूक करतील अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे आज नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काल आपण पाहिलं की गिरगावच्या इथे त्यांना थांबवण्यात आलं, सागर बंगल्यावर जाण्याचा त्यांचा मानस होता, पण या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी बीपी रोड पोलीस स्टेशनला नेलं आणि यानंतर कुठेतरी 10 जणांचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, यासाठी तुमची भूमिका नेमकी काय आहे ती स्पष्ट करा। आणि यानंतर त्यांना आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं की योग्य ती भूमिका सरकार घेईल। यानंतर आपण पाहतोय की आज देखील त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। मंत्रालयात जर ते असतील तर मंत्रालयामध्ये जाण्याचा त्यांचा मानस आहे आणि इथे त्यांना रोखण्यात येणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत त्यांचं हे 4थं आंदोलन आहे। त्यावेळी मातोश्रीवर त्यांनी आंदोलन केलं, उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भाजप हे सगळं आंदोलन आहे असा एक गंभीर आरोप अंबादास दानवे जे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी केला होता। बरोबर आहे। आता या सगळ्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची देखील हे मराठा आंदोलक भेट घेणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।